जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 205, वार आहे शुक्रवार व तारीख 24 जुलै 2026। ग्रंथ वाचनाच्या या उपक्रमात सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजचे वाचन आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करून सुरू करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करू। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। इथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सांगू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयत्न असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच
पावन होती. तात्पर्य: हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारांतील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत. सध्या आपण या ग्रंथातील देव शोधनाचा या 6व्या दशकातील मायोद्भव निर्धारण या 3ऱ्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. मागील भागात आपण या समासातील पहिल्या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले होते. आज आपण पुढील 10 ओव्यांचे वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून दुसरी ओळ 10 या अंकानंतर आत्म्या सारिके एक या शब्दांनी 11वी ओवी सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करूया. आत्म्या सारिके एक असावे, मा ते दृष्टांतासी द्यावे. दृष्टांत मिसे समजावे कैसे तरी. ऐसी आत्मस्थिती संचली, तेथ माया कैसी झाली. जैसी आकाशी वाहिली, झुळूक वायूची. वायूपासूनी तेज झाले, तेजापासूनी आप निपजले. आपापासूनी आकारले भूमंडळ. भूमंडळापासूनी उत्पत्ती, जीव झाले नेनो किती. परंतु ब्रह्म आदि अंती व्यापूनी असे. जे जे काही निर्माण झाले, ते ते अवघेची नासले. परी मुळी ब्रह्म ते संचले, जैसे तैसे. घटापूर्वी आकाश असे, घटामध्ये आकाश भासे. घट फुटता न नासे, आकाश जैसे. तैसे परब्रह्म केवळ अचळ आणि अढळ, मध्ये होत जात सकळ सचराचर. जे जे काही निर्माण झाले, ते ते आधीच ब्रह्मे व्यापिले. सर्व नाशता उरले, अविनाश ब्रह्म. ऐसे ब्रह्म जे अविनाश, तेची सेविती ज्ञाते पुरुष. तत्व निरसने आपणास आपण लाभे. तत्वे तत्व मेळविले, त्यासी देह नाम ठेविले. ते जाणते पुरुषी शोधिले, तत्वे तत्व. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण या 10 ओव्यांचा मराठीतील अनुवाद पाहूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून 4थी ओळ 11 या अंकाने आत्म्यासारखी एखादी वस्तू या शब्दांनी आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास
आपण सुरुवात करीत आहोत. आत्म्यासारखी एखादी वस्तू असेल तर तिची उपमा देता येईल, पण तशी वस्तू नसल्याने दृष्टांताच्या निमित्ताने कसे तरी समजून घ्यावे. आत्म्यासारखी दुसरी वस्तू नाही, त्यामुळे असेच अपूर्ण दृष्टांत द्यावे लागतात. नाहीतर रस कोठे व आत्मा कोठे काही अधिक कळावे म्हणून दृष्टांत घेतला जातो. अशी आत्मस्थिती घनदाट भरलेली असताना तेथे माया कशी झाली असा प्रश्न विचारतात. त्यास उत्तर, तर आकाशात स्तब्ध असता जशी वायूची झुळूक उत्पन्न झाली तशी पुढे वायूपासून आप, आप म्हणजे पाणी, आपापासून भूगोळ, भूगोळ म्हणजे पृथ्वी निर्माण झाली. पृथ्वीपासून किती जीव निर्माण झाले ते सांगताच येत नाही. तथापि या सर्वांच आदी अंती ब्रह्म व्यापलेलेच आहे हे विसरू नये. जे जे उत्पन्न होते ते ते नाश पावते, पण मूळचे ब्रह्म मात्र जसेच्या तसेच भरलेले असते. उदाहरण, ज्याप्रमाणे घागर, घागर म्हणजे घट, ज्याप्रमाणे घागर तयार होण्यापूर्वी आकाश आहेच, घागर तयार झाल्यावर तिच्यातही आकाश असते व घागर फुटल्यावरही आकाश आहेच, ते काही फुटत नाही. त्याचप्रमाणे परब्रह्म हे सदा सर्व काळ अचळ व अढळ असते. मध्येच हे चराचर जग होते व जाते. जे जे उत्पन्न होते ते ते अगोदरच ब्रह्माने व्यापलेले असते आणि उत्पन्न झालेले सर्व अविनाशी ग्रह, सर्व अविनाशी ब्रह्म शिल्लक राहतेच. असे हे ब्रह्म अविनाशी आहे, त्याचेच ग्रहण ज्ञानी पुरुष करीत असतात. तत्वांचा निराश केला म्हणजे तत्वांचा लय केला म्हणजे या आपल्या स्वरूपाचा आपणास लाभ होतो. एका तत्वांत दुसरे तत्व मिळवून पंचभूतांचे गाठोडे बनले, त्यास देह असे नाव ठेविले. पण ज्ञानी पुरुषांनी त्यातील एकूण एक तत्वांचा शोध घेतला. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण येथे थांबत आहोत. पुढील वाचन आपण पुढील भागात पाहूया. आता कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची आपण सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर
समर्थ. उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांनी अगदी मन लावून ग्रंथाच्या ह्या भागाचे श्रवण केले त्याबद्दल आपणास खूप खूप धन्यवाद. आम्ही आपणा सर्वांचे खूप आभारी आहोत. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.